आणि आता बातमी आहे घाटकोपरमधून। घाटकोपर दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा आता 17 वरती पोहोचलेला आहे, तर 75 जण जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 50 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत होर्डिंगचा 50% सांगाडा पेट्रोल पंपावरून बाहेर काढण्यात आलाय। होर्डिंगच्या सांगाड्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। ज्या पेट्रोल पंपावरती महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला तो संपूर्ण पंप हा अनधिकृत असल्याचं समोर आलंय। हा भूखंड गृह खात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता। त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवलेला होता। या भूखंडावरती पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा करण्यात आली होती। मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळानं वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावरती हरकत घेतलेली होती। हे बांधकाम थांबवण्यासंदर्भात पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृह विभागाला पत्रव्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आलेला होता, अशी माहिती आता समोर आलेली आहे। तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 54 तास उलटूनही शोध कार्य सुरू आहे। अजूनही काही लोक होर्डिंगच्या खाली अडकल्याची भीती आहे। होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखी 2 मृतदेह शोधण्यात आलेले आहेत। हे मृतदेह मुंबई विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोल मधले जनरल मॅनेजर आणि त्यांची पत्नी असल्याची माहिती समोर आलेली आहे। 54 तास उलटूनही मृतदेह होर्डिंगच्या सांगाड्याखालीच अडकल्यानं अनेक मृतदेह कुजण्यास सुरुवात झालेली असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।